गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल निखिल पाटील. महेंद्र शिल्के एक आक्रमक खेळाडू. पाली गाव म्हटलं की नक्कीच लायन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे आमचे खास मित्र रवी शेळके यांचा हा गाव. पंचाचा इशारा गेम ऑन. टाइम अलर्ट असेल. पहिला चेंडू फेकला जातो 3 वाजून 5 मिनिटांना. 15 मिनिटांमध्ये षटक फेकली नाही आंबिवली टीम तर तुमचा एक खेळाडू अतिरिक्त आतमध्ये असेल याकडे लक्ष असू द्या. पहिल्या चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. लोअर फुल चेंडू फेकी पाहायला मिळाली निखिलच्या माध्यमातून. पहिला चेंडू जाईल डॉट 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 3 वाजून 5 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेलाय. वारंवार इथून अनाउन्समेंट करण्यात येणार नाही. डायरेक्ट तुमचा एक खेळाडू आत घेतला जाईल कारण आज 2 या दिवसामध्ये सर्व खेळाडू संघनायकांनी कृष्ण सर जर एकंदरीत पाहिलं खूप त्रास दिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पडल्यानंतर काही चेंडू स्लोवर फेकला गेलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. पहिली धावफल कधी लागली गेली महेंद्र शेळकेच्या बॅट मधून. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 1 आकड्यावरती. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये. ज्यावेळी उजवे आणि डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना आपला लाईन आणि लेंथ मध्ये देखील बदल करावा लागतोय आणि पंचांना देखील कवायत पाहायला मिळते. कारण प्रत्येक आयोजन मध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक आयोजक हे प्रयत्न असते की स्पर्धा यशस्वी व्हावी, शिस्तबद्ध स्पर्धा व्हावी, परंतु खेळाडूंची साथ मिळणं गरजेचं आहे. खेळाडूंची साथ मिळाली नाही. प्रत्येकाचं एकच कारण बॅटची कडा. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुंदर पाहायला मिळालं. एका हाताने चेंडू पकडला गेलाय. रिक्स उठवली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न महेंद्र बाद होऊ शकला असता. नशिबाची साथ मिळाली पाली टीमला आणि जीवनदान मिळतोय. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता. लग्न असू द्या ज्यामध्ये नवरा आणि बायकोचं पटलं नाही तर संसार व्यवस्थित होत नाही कृष्णा सर. खेळामध्ये देखील आयोजकांना खेळाडूंची साथ मिळाली नाही तर स्पर्धा चांगली होणार नाही. तुमचा चांगला खेळ दाखवता येणार नाही. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. निखिल पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. एक चांगली कामगिरी राहिली या टीमची. सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज सुंदर गाणं. पण तो वंशाचा दिवा आज आई वडिलांना रुद्राश्रमामध्ये नेऊन ठेवतोय. ही एक शोकांतिका असणार आहे. अनेकांना वाटतंय की मुली झाल्या की सांगतात आम्हाला मुलगा पाहिजे. मुलगा कशाला पाहिजे तर वंशाचा दिवा पाहिजे. आणि तोच मुलगा काय करत असतो आई वडिलांना आपल्या विभागामध्ये शांतिवन असेल नेरा असेल या ठिकाणी अनेक रुद्राश्रम झालेत आणि घरामध्ये मात्र कुत्री चांगल्या प्रकारे पाळली जातात. आई वडिलांची जागा नाही. आज प्रत्येकाला आई वडील वयस्कर झाल्यानंतर जड जातात. हे कुठेतरी आपल्या समाजासाठी घातक असणार आहे. सुरेख फटका डांग्स इन द ग्राउंड. चेंडू येईल बॅक टू बॅक. दुसरा षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. नक्कीच सुंदर गाणं. या चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळाला. 13 धावा धाव फलकावरती. राहुल भोईर सांगत होता की माझ्या बॅटला चेंडू लागत नाही. आता मात्र लागला तर चेंडू बाहेर जातोय. चांगली संकेत या टीमसाठी. सुरेख फटका तेवढा चांगल्या प्रकारे चेंडू फेकला गेलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 14 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. एकही फलंदाज बाद नाही. जमेची बाजू असेल पाली टीमची. पहिले षटक फेकण्यासाठी एकंदरीत पाहिलं 4 मिनिटाचा अवधी घेतलाय आंबिवली टीमनं. दुसरे षटक फेकणारी सज्ज असेल निलेश गाताडे. या फलंदाजाचं वैशिष्ट्य जर पाहिलं ना कृष्ण सर, फलंदाजी करतो उजव्या हाताने आणि गोलंदाजी करतो डावखुऱ्या हाताने. म्हणजे आपल्या भारतीय संघाचा संघनायक दादा सौरभ गांगुली याची आठवण करून देणारा हा खेळाडू. कारण दादांचं जर आपण पाहिलं एकंदरीत फलंदाजी डावखुऱ्या हाताने करायचं आणि गोलंदाजी उजव्या हाताने करायचंय. असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. वेळेचं बंधन असणारे याकडे लक्ष असू द्या.
4 मिनिटांमध्ये पहिले षटक फेकलंय. चांगले संकेत आंबेली टीमचा. गोलंदाजी मार्कवरती निलेश जो चेंडू दोन्ही बाजूने वळवण्यासाठी ओळखला जातोय. सुंदर गोलंदाजी राहिली. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असणारा हा खेळाडू. त्याचं बैलगाडी यामध्ये देखील नाव लक्षा बैल ज्याचं असेल, बल्ली असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. क्षेत्रात येणार एकदा कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. विकी यष्टीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. लेदर क्रिकेट देखील तेवढाच चांगला खेळाडू खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी एसटी रक्षण करत असताना या टीम मध्ये अनेक छोट मोठ्या खेळाडूंना घेऊन जर आपण पाहिला प्रमोद ज्याचे रिवर्सचे फटके आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेत. तो खेळाडू देखील सुंदर कामगिरी करतो टीम साठी. जर्सी क्रमांक 7 MS धोनीची आठवण करून देणार हा जर्सी क्रमांक. गोलंदाज निलेश. स्लोवर चेंडू. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि सुंदर झेल. सूर्याच्या अतिनील किरण चेहऱ्यावरती आली. त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलंय. तोल गेला. त्यानंतर सावरलं आणि झेल पकडलाय. पहिल्या फलंदाज बाद होईल. महेंद्र शेलके बॅक टू द डग आउट. दोन धावा असतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17चा खतरा. या ठिकाणी फ्रीटचा चेंडू असेल राहुल भोईर याला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. हा चेंडू फ्रीट. उघडा डोले पहाणे. पुढील चेंडू आहे फ्रीट आणि फ्रीटचा फायदा मिळेल का. एकंदरीत पुढील लढत जुई टीमचा संघनायक आणि खानाप टीमचा संघनायक या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचे. सचिन मुंडे आणि मयूर भेंडे यांना विनंती आहे की या आपण. गोलंदाज निलेश चला थोडं स्पीडअप करा. फ्रीट या चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सुरेख फटका फ्रीटचा चेंडू एकदा कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 19 धावा धापलकर लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 14. या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 5, ज्यामध्ये 1+1 एक्स्ट्रा धावा मिळाली आहे आणि हा चेंडू डॉट फेकला जातोय. या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. संपूर्ण जर स्पर्धा पाहिली प्रेम पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. वाजं गाव म्हटलं की गुणलेखक आणि समालोचक हे नेहमी स्ट्रेट हिट. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार. चौकारानं संघ जाऊन पोहोचला 23 धावा धापलकावर. बालासाहेब मराठी माणसाचे मानबिंदू, शिवसेनेचे शिरोमणी म्हणून ज्यांची ओळख राहिली. स्वीप केला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का. क्षेत्र थोडंसं या ठिकाणी पाहिलं. फंबल झाला. त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. 24 धावा धावपल लागल्या गेल्यात. अगदी 5 मिनिटाचा अवधी घेतला षटकासाठी. 3:14 मिनिटं झाली. 3:09 मिनिटांना पहिलं षटक फेकलं होतं. 5 मिनिटं परफेक्टली घेतण्यात आली आहे. आंबेली टीम शेवटचं षटक देखील तुम्ही 5 मिनिटाच्या आत फेकलं नाही तर तुमचा क्षेत्ररक्षक एक आतमध्ये असेल याकडे लक्ष असू द्या.
धन्यवाद डीजे. तर चला गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज प्रमोद प्रमोद पाटील हा गोलंदाजी मार्क वरती. अंतिम शेवटचा हे तिसरे षटक या ठिकाणी पाहायला मिळतो. अंतिम एक षटक बाकी असेल पण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक फेकवायचे आहेत 3. याकडे लक्ष असू द्या. प्रत्येक संघाला हीच तंबी असेल. टाइम अलर्ट असणारे. लेग साईडला 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ऑफ साईडला 1 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकूण धावा लागल्या गेल्यात 24 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 14. या षटकामध्ये आल्या 10. 24 धावा धावफलक लागतात. प्रमोद पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. एक चांगले क्रिकेट. सुरेख फटका चेंडू अगदी बॅटच्या मधोमध अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. तर चला या ठिकाणी नौका खेळाडू मैदानामध्ये. फलंदाज बाद झाल्यानंतर कोणी एकत्र येऊ नका ही विनंती असेल. आंबेलो टीम मीटिंग घेऊ नका. दोन षटकार 1 चौकार ज्याच्या बॅट मधून पाहिल्या 9 चेंडूमध्ये 21 धावा जमवल्या. राहुल भोईरनं फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. हर्षल शेलके एक डावखोरी आता युवा यंग टॅलेंट खेळाडू मैदानामध्ये. प्रमोद पाटीलचं षटक पहिल्या चेंडूवरती एक सुंदर सफलता मिळाली या गोलंदाजाला. सुरेख चेंडू अगदी पुढ्यामध्ये फेकला. त्यानंतर थोडासा कट केलाय चेंडू. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना फलंदाजी मार्कवरती 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. हर्षल शेलके आणि त्याला साथ देतोय फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटीलने 2 चेंडूला सामोरे गेला. 1 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे सुंदर मैदान पाहायला मिळतंय. फुलर लेनचा चेंडू दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली विकी आणि अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. तर चला पुढील फलंदाज थोडं लवकर मैदानामध्ये जा. निकेश शेलके अनेक वेळा मिडल ऑर्डर मध्ये प्रेम पाटील पाहिले चौकार आणि षटकारांची डील करणारा खेळाडू आहे. आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धावफलकावरती. 2 सफलता 1 चेंडू डॉट फेकला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक निर्णायक षटक फेकत असताना सुरेख कामगिरी राहिली. निखिल पाटीलचं षटक हलक्या हाताने दिशा दिली आहे. एक धाव कम्प्लिटली मिड विकेटचा क्षेत्रक्षक वेगाने डीप स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. तिसरी धाव घेण्यासाठी नकार दिलाय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 26. 26 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. हे षटक आता फेकत असताना एक चांगला वेग आणि चांगली लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. पुढील लढत 2 संघनायक विनंती आहे की आपण टॉस साठी या. खानाव आणि जुई बी जय हनुमान जुई या संघाने विनंती असेल. फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. दिलशान स्टाईल हा फटका सूर्याची आठवण करून देणारा फटका खेळण्याचा प्रयत्न. ते फटके खेळत असताना तुमच्याकडे नजर असणं गरजेचं आहे. अगदी तीक्ष्ण नजर असेल तर ते फटके खेळू शकाल. आणि एकंदरीत पहिले चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्लोवर चेंडू क्षेत्ररक्षक येईल. चेंडू खाली अप्रतिम झेल. फलंदाज बाद.
आशिष पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. तर जय हनुमान जुई टीमचा संघनायक, आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव टीमचा संघनायक. दोन्ही संघनायकांना ही विनंती असेल की हे सत्र समाप्त होण्याच्या 8 टॉससाठी या, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. एक कर्ण जर असेल तर समोरच्या टीमला टॉस दिला जाईल. खानाव आलाय तर जुई संघ सुंदर फटका सरळ बॅटने खेळलाय. चेंडू जाईल डीप लॉंग अपला एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावफलक धावा लागल्या 30. खानाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला. योगेश पाटील असेल, प्रवीण पाटील असेल यांचं आगमन. परंतु सचिन दादा मुंडे आहे कुठे? सचिन दादांनी सांगितलं की 40 मिनिटं झाली कोपरुलीला होता, अजून इथं पोहोचला की नाही. येताना फाटक देखील लागतोय. गोलंदाजी मार्कवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा होतोय की अव्वंतरचा. अव्वंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 31 धावा धावफलक लागलं गेलं. एक चांगला क्रिकेट चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एकंदरीत जर पाहिलं याच मैदानामध्ये देखील एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा येते. सुरेख फटका चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती. आणि दीपक पाटील वाजे यांच्या वतीनं आंबेवली टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं असं ब्रीद वाक्य आहे की रिक्षाचा धंदा आहे 1000च्या वरी. दीपक पाटील रोज 1000 केल्याशिवाय घरी येत नाहीत. आणि जुई संघ देखील आलाय, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. या दोन्ही संघनायक टॉस केला जाईल. येऊ की नको येऊ असं झालं होतं, पण शेवटाला आले. कारण असं झालं होतं की जुई संघ देखील थोडासा तळ्यात मल्यात होता. त्यांना रिक्वेस्ट केली, ते देखील आले, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. हा चेंडू शॉर्ट अँड पुल. चेंडू जाईल सीमा पार. षटकरण संघ जाऊन पोहोचलाय 41. 41 धावा धावफलकावरती वेगवान धावा या ठिकाणी जमवल्या जातात. हा सत्र झाल्यानंतर पद्माकर वाघ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढील लढतीचा. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॉल कुठला घ्यावा याच्यावरती देखील चर्चा चालू आहे. कारण जुना चेंडू असेल तर चेंडू लवकर बाहेर जातोय, परंतु नेव्याचे चेंडू आहेत. ज्यावेळी MRI चे चेंडू खेळले जायचे कृष्ण सर, कोणाच्यात हिंमत नव्हती की चेंडू सीमापार घालवण्याची. आज नेव्या असेल, सिक्सर असेल, हे चेंडू वापरले जातात. ज्याला ताकद कमी पाहायला मिळते लावावी लागते. तुमच्याकडे 2 चेंडू आहेत, जो पाहिजे तो घ्या. कारण आज चेंडूची खूप मागणी आहे. पहिले चेंडू 15-20 रुपयाला असा 80 रुपयाला चेंडू झालाय. गोलंदाजी मार्कवरती. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. मिडविकेट क्षेत्र वेगाने चेंडूवरती आलाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज आशिष या ठिकाणी पाहिलं जातंय. चेक केले जाईल. वेट अँड वॉच. क्षेत्ररक्षण करणारा संघ सांगेल की आउट आहे, फलंदाजी करणारा संघ सांगेल की हात लागलाय. पण बघण्यासाठी फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह इव्हेंट आहे. काय लागले ते बघू आणि इथून सांगितले जाईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि फलंदाज डायरेक्ट हिट आहे बाद. आता तुम्हाला बोलण्याची गरज नाही. पूर्वी क्रिकेटमध्ये भांडणं का व्हायची, शर्यत बैलगाडा शर्यतीमध्ये कृष्णा सर भांडणं का व्हायची? बैलगाडा शर्यतीमध्ये सुतावर निर्णय दिला की मग डोका भोराभोरी व्हायची. क्रिकेटमध्ये देखील तेच व्हायचं. आज सर्व लाईव्ह टेलिकास्ट आली आणि त्यानंतर क्रिकेटला चांगले दिवस आले. अनेक ग्रामीण खेळाडू जर आपण पाहिले, आज प्रत्येक मॅचचे 5-5, 10-10 हजार रुपये घेतात व्यावसायिक खेळाडू. 2 व्हीलर 4 व्हीलर सिरीज मध्ये मिळत असते. या चेंडूवरती धाव मिळाली सिंगल. एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 42 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी झाली प्रयत्न वेगाने केला जातोय. वेगवान फेकी. फलंदाज होईल बाद. नाही ती पद्धत गेली आशिष. धावाला पण पहिले प्लेयर असायचा, एक मारायला एक धावाला. आता नाही. धावसंख्या 43. हे चित्र जर असेल ना तर 2000 साली 2005 साली पाहायला मिळायचं.
एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी फलंदाज बाद झाला. 43 धावा धावफलकावर. आर्यन पाटील सुरेख फटका. 2 धावच कॉल या ठिकाणी पाहतोय. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरी होईल का? आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. आणि 3 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. 46 धावा धावफलक लागले गेले. 47 धावांचं लक्ष असणार आहे. तर चला पाली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस साठी या मयूर. सुनील मडवी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सुनील मडवी साहेबांना विनंती करतोय उमरोली की आपण या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर चला आंबिवली संघ आपण देखील मैदानातून टीम मीटिंग शॉर्ट टीम मीटिंग घ्या आणि लगेच टॉस केला जाईल 2 टीम मध्ये. पद्माकर वाघ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. टॉसला महत्व नाही, फक्त क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी. हेड या टेल जुई संघ विन द टॉस. मयूरने तिकडनं सांगितले की काय घेऊ या मैदानावर. नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. एक सुंदर समालोचन. हा गाव म्हटला की मनोहर पाटील वाजे हिंदीचा एक उत्कृष्ट दमदार समालोचन. त्यानंतर आदित्य पाटील आणि सर्व गुण संपन्न सर्वांचे लाडके समालोचक आमचे गुरुवर्य विठ्ठल पाटील सर वाजे असतील. गुणलेखनामध्ये सोमनाथ पाटील असतील, प्रेम पाटील असतील. आणि अपडेटिंग मध्ये जर आपण पाहिलं अनिल पाटील वाजे ही गावाची ओळख आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या सत्रामध्ये धावा जमवल्यात 45. 46 धावांचा लक्ष असणारे. 46 जमवल्यात. 47 धावांचा लक्ष असणारे. आणि हे लक्ष कशा प्रकारे पार केले जाईल याचं धावतं म्हणणं ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलूया एक उत्कृष्ट मराठी समालोचक या गावाची ओळख आदित्य पाटील यांच्याकडे. थँक्यू सर. एक मराठीचा गोडवा आपण ऐकला. दीपक सर विगर यांचा आवाज आपण ऐकला.
24 चेंडू आणि 47 धाव्यांची गरज असणार. एका बाजूला असणार पाली संघ आणि एका बाजूला असणार गावदेवी आंबिवली संघ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण निलेश शेळके आणि स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण निलेश गाताडे. निलेश शेळके आणि एका बाजूला असणार निलेश गाताडे. दोन निलेश मध्ये असणारी लढत, दोन गावांमध्ये असणारी लढत, अस्तित्वाची लढत. हा सामना जिंकणार सरळ सुपर 10 मध्ये क्वालिफाय होणार संघ. सुपर 10 मध्ये कोण कोणाचं नाव लेखणार इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. निलेश शेळके, स्ट्राईकला फलंदाज अनंता गाताडे, निलेश गाताडे. इथे मात्र पहिला चेंडू हवे जरूर केला क्षेत्ररक्षक येतील कुठल्या तिथे मात्र प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. धक्का क्रमांक 1 पहिला हदरा लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद निलेश गाताडे. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळाला सनी पाटील. सनी पाटील वर दिलेली जबाबदारी मोठा मासा जरूर गळाला लावला. ज्या फलंदाजीने मागच्या सामन्यामध्ये कमालीची फटकेबाजी केली होती त्या फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवर इथे बाद करण्याचं यश आलं. पहिला धक्का लागत असताना गावदेवी आंबिवली संघाला पाहायला मिळेल. विकेट नंबर 1 गतीर समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी निलेश शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सनी पाटील. दिलेली जबाबदारी पार पाडावी लागेल. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना निलेश शेळकेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन जरूर केलंय. त्यानंतर पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज निलेश शेळके. इनसाइड आउटचा फटका चांगला तिथे आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. चांगली चेंडूची अडवणी. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावे निशिर संघाचं अकाउंट ओपन झालंय. धावा धावफलकावर लागल्यात तब्बल 2. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 पाहायला मिळेल. टू मिनिट्स ब्रेक. ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल अजून एक फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का. सनी पाटील बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का.
नवीन फलंदाज विकी आपल्याला पाहायला मिळेल. विकी घनसोलकर इनाट नंबर 4 चा फलंदाज पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना विकी घनसोलकर लेफ्ट आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश शेलके पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 2. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार निलेश शेलके गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. इथे मात्र फटका जरूर खेचलाय. तिथे मात्र कोणीच क्षेत्ररक्षक नसणार. हा चेंडू मात्र जाणार सीमा पार षटकार. या षटकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा धावफलकावर. 8 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. या फटक्यांची गरज असणार आहे गावदेवी आंबिवली संघाला. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉलिंग अटॅकवर निलेश शेलके स्ट्राईकला विकी घनसोलकर. हा मात्र चेंडू असणार वाईड. ऑन स्क्रीन डिसिजन येईल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश शेलके. ते मात्र ओव्हर थ्रो पाहायला मला डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बॅकअप नव्हता त्या ठिकाणी. या ठिकाणी धावा येथील तब्बल 1 आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. एका षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावर 2 विकेटचं पतन या षटकामध्ये जरूर पाहायला मिळालं. पाच मिनिटांमध्ये 1 षटक आपल्याला समाप्त होत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते प्रणव शेलके. स्ट्राईकला फलंदाज असणार विकी घनसोलकर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार प्रणव शेलके. ऑन बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल. प्रणय शेलके इथे मात्र चेंडू जर हवेत खेळला. इथे मात्र कोणी क्षेत्ररक्षक नसणार. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो सर. धाव मिळेल 1 आणि एका धावेनिशीर धावसंख्या पुढे सरसावेल 11 धावा धावफलकावर. तर ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतील. दिलीपदादा पाटील व पिंटू शेठ पाटील यांचे ते आगमन. या स्पर्धेनिशीर दादांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी दादांचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. तर दादा या स्पर्धेनिशीर आपलं सहर्ष स्वागत. बराच बिझी शेड्यूल असतो त्यामधून आज टाइम काढून आपल्याला दादा इथे पाहायला मिळतील. इथे मात्र हा चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेकून दिलाय.
सीमा पार येतोय षटकार. डीजे तर आपण जी लाईव्ह स्क्रीन तिथे पाहतो ना आपण, तर दिलीप दादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पॉन्सरशिप पाहायला मिळते. लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर दादांचं या स्पर्धेनिश्चित सहर्ष स्वागत. वाजे गावात कुठलीही स्पर्धा असो, दादांचं नेहमीच योगदान असतं. वाजे गावाचा पाठीचा कणा म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल पाटील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावला आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज निखिल पाटील, राईट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय असणार तयार. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली रेस, तिथे मात्र चेंडू जाणार सीमा पार चौकार. आणि या चौकाराने शिर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा धावफलकावर. फिफ्टीन ऑन बोर्ड पाहायला मिळतोय. निखिल पाटीलच्या बॅट मधून आलेला चौकार आले आले आपली इरादी स्पष्ट करत असताना पाहायला मिळते. आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रणय शेलकेवर केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार प्रणय तयार. शाहीकला फलंदाज असणार आपल्याला पाहायला मिळते. निखिल आपण पाहू, इथे मात्र चेंडू जरूर हवेत, तिथे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक येतील. इथे मात्र अंपायरचा इशारा येईल. लाईव्ह स्क्रीनवर इतर मात्र डिसिजन पेंडिंग असणार. लवकरात लवकर आपला डिसिजन आपल्या पुढे येईल. तर डिसिजन असणार नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. डिसिजन नॉट आउट पाहायला मिळेल. या चेंडूवर धावा येतील 2 आणि 2 धावेनीचे धावफलक पुढे सरसावेल. 17 धावा धावफलकावर. चार चेंडूंचा खेळ समाप्त. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा पाहू, गोलंदाज असणार तयार. चांगल्या चेंडूची सांगता, तिथे मात्र अंपायरचा इशारा लगेच दंडित केलं. हा चेंडू येणार वाईड आणि वाईड निशिर धावसंख्या पुढे सरसावेल. 18 धावा धावफलकावर. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लगेच पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं आणि हा चेंडू वाईड निशिर एकदा पुढे सरसावेल. 18 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर खेचलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळेल. अजून एक फलंदाज बाद. निखिल पाटील बॅक टू द डगआउट. तर पाली संघ एकत्रित येऊ नका मित्रांनो. चला लवकरात लवकर आपण खेळ चालू करा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. प्रणय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शेष असणार या षटकामधील. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे मात्र फुलटॉस चेंडू जरूर होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र बॅटिंग टीम रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन येईल लवकरच. तर फेअर डिलिव्हरी, फलंदाज होणार बाद.
OUT. चला पाली संघ सामना चालू करा, एकत्रित येऊ नका जास्त. नवीन फलंदाज किरण पाटील आपण मैदानात पाहू. बारा चेंडू 29 धाव्यांची गरज. 12 चेंडू 29 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण शेलके. तर 10 मिनिटांचा अवधी इथं खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता इथे, मात्र हा चेंडू येणार निर्धाव. पाली संघ आपण जास्तीत जास्त टाइम खर्च करू नका, आपल्याकडे फक्त 5 मिनिटाचा अवधी असणार आहे. आपल्याला षटक लवकरात लवकर समाप्त करायचंय. एक चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 4 मिनिटांमध्ये आपल्याला 5 चेंडूंची फेकी करायची. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय तिथे, मात्र चेंडूची अडवणी झाली. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित. धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. आता मात्र समीकरण बदलणार. 10 चेंडू आणि 28 धावींची गरज असणार. 10 चेंडू 28 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला पाली संघ दिसतो, एका बाजूला आपल्याला आंबिवली संघ. दोन्ही आपल्या विभागातील संघ पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार तयार. इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतील. कार्पेटच्या सहाय्याने फटका जरूर केलेला आहे. या चेंडूवर मिळणार फक्त सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण शेलके. इथे मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिला चेंडूवाला. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरीतीने पूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावर. 22 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा पाहू पण गोलंदाज असणार तयार. इथे मात्र बॅटची एज होती. तिथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना चुकवून चेंडू जाणार आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा इशारा येईल. या चेंडूवर येथील 4 डीजे. तर धावसंख्या पाहिली तर 26 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि 21 धावेंची गरज. 7 बॉल 21 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक येथील चेंडू खाली कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना गावदेवी आंबिवली संघाला आपल्याला पाहायला मिळेल डीजे. चला पाली संघ स्पीडअप करा. आपल्याला अजूनही सामने केलवायचे आहेत मित्रांनो. सपोर्ट असू द्या. तुमच्या सपोर्टने आमचे सामने कंप्लीट होतील. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण आपण विखरून ठेवायचंय.
6 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल शेळके, राहुल भोईर, माफ करा, राहुल भोईर आपण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. पहिला चेंडू इथे मात्र लॉफ्ट जरूर केलाय, चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा पार. राहुल भोईर व केलाय अटॅक. येतोय षटकार डीजे. किरण पाटीलच्या बॅट मधून आलेला तडाखा दाखवतोय आपले इरादे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकार लगावलाय, सहजासहजी सामना सोडणार नाहीये. आता मात्र समीकरण असणारे 5 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार राहुल भोईर. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू येणार निर्धाव. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसं तसं मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र दोन कसे मोठे फटके खेचावे लागतील. जसे जसे डॉट चेंडू येतील तसं तसं प्रेशर आंबिवली संघापुढे येणार. पण जसे जसे डॉट चेंडू येतील तसं तसं सामन्यामध्ये शिरकाव करेल पाली संघ. इथे मात्र चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने जातील. तिथे मात्र प्लेयर थोडेसे इंजर्ड झाले ते पाहायला मिळतील. फार काही झाले असेल तर आपण बाहेर या. तर त्या खेळाडूला आपण बाहेर घ्या, नवीन खेळाडू आपण मैदानात पाठवा. पाली संघ आपल्याला उशीर नको. जास्त काय असेल तर दोन चेंडू 11, दोन मोठे फटके. काल सामना पाहिला होता, एका बाजूला होता मोहो संघ, एका बाजूला होता रोडपाली संघ. 2 चेंडू मध्ये 11 धाब्यांची गरज होती. तिथे मात्र लगावला होता चौकार. त्यानंतर सूर्या मस्करने टाकले ते 2 वाईट. त्यानंतर लगावला होता षटकार. इथे मात्र फलंदाज होणार बाद. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळेल पाली संघ. एक चेंडू 11 धावा. इथे मात्र सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये.
असं वाटलं होतं की एक षटकार आला होता तेव्हा सामन्यामध्ये चुरस होईल. इथे मात्र पूर्णपणे शिरकाव करतोय गावदेवी पाली संघ. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी ट्रॅकवर असणार. राहुल भोईर तयार. एक चेंडू 11 धावा. इथे मात्र हा चेंडू येणार डॉट आणि सामना जिंकलाय गावदेवी पाली संघ. सुपर 10 मध्ये केलाय क्वालिफाय.